तर वसंत मोरे यांनी वंचितमध्ये आता पक्षप्रवेश केलेला आहे। प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचं वंचितमध्ये स्वागत देखील केलेलं आहे। सध्या वंचितमध्ये प्रवेश करण्यासाठी वसंत मोरे हे अकोल्यात दाखल झालेले आहेत। पुण्यातून मी निवडणूक ही लढवणारच अशी ठाम भूमिका वसंत मोरे यांनी वेळोवेळी बोलून दाखवलेली आहे। आणि आता वसंत मोरे हे पुण्याचे वंचितचे उमेदवार असणार आहेत। त्यासाठी त्यांनी वंचितमध्ये आता अधिकृतरित्या प्रवेश केलेला आहे। वंचितकडून पुणा लोकसभा वसंत मोरे हे लढवणार आहेत, त्यामुळे आता पुण्यात तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। वसंत मोरे यांचा सध्या वंचितमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्यांचा वंचितमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे। काही झालं तरी मी निवडून येणार, 55,000 मताधिक्य घेऊन मी निवडून येणार असं वसंत मोरे यांनी बोलून दाखवलेलं होतं। वंचितकडून आता पुण्याची उमेदवारी जी आहे ती वसंत मोरे यांना देण्यात आलेली आहे। पुणे लोकसभा मतदारसंघात वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीने आता तिकीट दिलेलं आहे, त्यामुळे ही लढत आता तिरंगी अशी होणार आहे। मी 15 वर्ष पुण्याचा नगरसेवक आहे, त्यामुळे ही निवडणूक मला अवघड नाही, संघर्ष मला नवीन नाही, पुण्याचा पुढचा खासदार हा वसंत मोरेच असणार अशा शब्दात वसंत मोरे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली होती। मला प्रचंड आत्मविश्वास आहे, मीच जिंकून येणार असं वसंत मोरे यांनी म्हटलं होतं। वसंत मोरे यांचा वंचितमध्ये हा पक्षप्रवेश होतानाची ही दृश्य आपण पाहतोय। प्रकाश आंबेडकर यांनी वंचितमध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे। आता वंचितकडून वसंत मोरे हे पुणे लोकसभा लढणार आहेत। मनसेतून राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे यांनी महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांची भेट घेतली, मात्र महाविकास आघाडीने काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली, त्यामुळे आता वसंत मोरे हे प्रकाश आंबेडकरांसोबत गेलेत।